In the last lecture, we have already discussed about the different phases of prophase 1, that is the liptoting, zygoting and packeting. Let's revise it. Liptoting. What happened in liptoting? Liptoting मध्ये काय घडते तर पहा, nuclear membrane starts disappearing, nucleolus also start somewhat disappearing. सुरुवात होते इथे न्यूक्लियस मेम्ब्रेनला डिसअपियर होण्यासाठी, न्यूक्लिओलस सुद्धा डिसअपियर होण्यामध्ये सुरुवात होत असते. त्याच्यानंतर क्रोमॅटिन मटेरियल इज चेंजेस इनटू द क्रोमोझोम and this chromosome are arranged like this, called as bouquet stage chromosome. In this diagram, for the understanding, we consider only 4 chromosomes. It is not possible to show 46 chromosomes of human cell. Hence, we take or we consider only 4 chromosomes. So, what happens in liptoting? Chromosomes are arranged like bouquet stage, and centrioles are duplicated and starts moving to opposite pole. Centriole duplicate होतात, 2 centriole चे 4 centriole होतात आणि opposite pole ला ते मूव होतात. हे झालं होतं लिप्टोटिंग. त्याच्यानंतर आपण काय झालं, झायगोटिंग. दिस इज अ सेल मेम्ब्रेन. देर इज नो चेंज इन द सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन मध्ये कुठलाच बदल घडत नाही. न्यूक्लियर मेम्ब्रेन सुद्धा डिसअपियर होताना दिसतच आहे. तुम्हाला सांगितलं होतं न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रत्येक फेजमध्ये डिसअपियर होताना दिसेलच प्रोफेज 1च्या. मग आता झायगो मीन्स पेयर, लिप्टो म्हणजे थिक थ्रेड लाईक क्रोमोझोम. ठीक आहे. इथे झायगोटिंग म्हणजे होमोलॉगस क्रोमोझोम यांची काय होते, पेअरिंग होत असते. मग होमोलॉगस क्रोमोझोम, मॅटर्नल क्रोमोझोम अँड पॅटर्नल क्रोमोझोम यांची काय होते, तर पेअरिंग होत असते. पेअरिंग ऑफ मॅटर्नल अँड पॅटर्नल क्रोमोझोम, दॅट इज होमोलॉगस क्रोमोझोम. मग ह्याच्या पेअरिंगला आपण काय नाव दिलं होतं, सायनॅप्सिस. This pairing is called as synapses. Nucleolus also shows disappearing, starts disappearing. Centrioles also moving toward the opposite pole. Centriole सुद्धा opposite pole कडे move होतील. तर हे झालं होतं आपलं झायगोटिंग, मीन्स पेअर ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम इज फॉर्म. हे झालं झायगोटिंग. त्याच्यानंतर आपण पाहिलं पहा पॅकेटिंग. व्हॉट हॅपन इन पॅकेटिंग? The chromosome gets transformed into the tetrad, that is a chromosome with 4 chromatids. We know normally the chromosome has 2 chromatids with in center a centromere. The center part is called centromere and the arms are called as the chromatids. Now what happened? This chromosome is transformed into a tetrad. This chromosome is transformed into a tetrad. Tetrad is a chromosome having 4 chromatids. मग tetrad हा असा क्रोमोझोम आहे ज्याला 4 क्रोमॅटिड असतात. पहा, वरच्या 2 क्रोमॅटिड, खालच्या 2 क्रोमॅटिड. या 2 क्रोमॅटिडला आपण म्हणत असतो सिस्टर्स क्रोमॅटिड. दे आर कॉल्ड एज सिस्टर क्रोमॅटिड. मग होमोलॉगस क्रोमोझोममध्ये काय तयार झाले की टेट्राड तयार झाले. हा होता याचा पहिला बदल. दुसरा बदल काय झाला पहा, द नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ homologous chromosome get overlap. Non-sister chromatids of homologous chromosome get overlap. Non-sister chromatids get overlap and this point of contact इट्स कॉल्ड ॲज दी कायझमॅटा. याच पॉईंटला आपण म्हणत असतो कायझमॅटा. मग आता याच्यात काय होते पहा, नेक्स्ट स्टेप कायझमॅटा फॉर्मेशन. कायझमॅटा म्हणजे काय, इट इज द पॉइंट वेअर द नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम गेट क्रॉस इच अदर. द प्रोसेस ऑफ कायझमॅटा फॉर्मेशन इज कॉल्ड क्रॉसिंग ओव्हर. कायझमॅटा तयार होण्याच्या प्रोसेसला आपण क्रॉसिंग ओव्हर म्हणतो. जो पॉइंट आहे क्रॉसिंगचा त्याला आपण म्हणत असतो कायझमॅटा. मग आता हा झाला दुसरा बदल. त्याच्यानंतर तिसरा बदल काय होते की यांचे जे ब्रोकन सेगमेंट्स आहेत वरचे, हे सेगमेंट तुटून जातात नॉन सिस्टर क्रोमॅटिडचे
जे वरचे सेगमेंट आहेत कायझमॅटाच्या वरचे ते तुटून जातात आणि हे एकमेकांचे पार्ट एक्सचेंज करून घेत असतात. मग व्हॉट हॅपन्स? थर्ड चेंज, देअर ऑकर्स एक्सचेंज ऑफ ब्रोकन सेगमेंट्स ऑफ नॉन सिस्टर क्रोमॅटिड बिटवीन द होमोलॉगस क्रोमोझोम. हे झालं पॅकेटिंग. तर तेच आपण इथे डायग्राममध्ये दाखवलं का की द पार्ट गेट एक्सचेंज, ब्रोकन सेगमेंट गेट एक्सचेंज विदिन द होमोलॉगस क्रोमोझोम. होमोलॉगस क्रोमोझोममध्ये ब्रोकन सेगमेंट एक्सचेंज झाले, याला आपण म्हणत असतो रिकॉम्बिनेशन. दॅट वी हॅव ऑलरेडी डिस्कस इन द प्रिव्हियस लेक्चर. देन द नेक्स्ट स्टेप इज डिप्लोटिंग. मग आता डिप्लोटिंगमध्ये काय होते का, दिस इज अ न्यूक्लियर मेम्ब्रेन, दिस इज न्यूक्लियोलस. They are both are start with disappearing. These are centromeres. These are moving towards the opposite pole. Then what happen in this case? There occurs repulsion between the homologous chromosome. Homologous chromosome get repel each other. एकमेकांना काय करतात? ते रिपेल करतात. म्हणजे पहा की यांच्यामध्ये काय तयार होते? रिपल्शन तयार होते. देअर ऑकर्स रिपल्शन बिटवीन द होमोलॉगस क्रोमोझोम. मॅटर्नल टेट्राड अँड पॅटर्नल टेट्राड शोज रिपल्शन. ते एकमेकांना दूर लोटण्याचं काम करतात. डिप्लोटिनमध्ये काय घडते पहा, repulsion between homologous chromosome. मग डिप्लोटिन मध्ये एकच बदल घडेल. कोणता? तर रिपल्शन बिटवीन द होमोलॉगस क्रोमोझोम. हे दोन होमोलॉगस क्रोमोझोमचे जे टेट्राड आहे हे एकमेकांना रिपेल करण्याचं काम करतील, दूर लोटण्याचं काम करतील. मग याला काय म्हणतो आपण? डी सायनॅप्सिस. पहा हे जे दोन क्रोमोझोम आहेत यांना आपण म्हटलं होतं सायनॅप्स किंवा सिनॅप्सिस. सिनॅप्सिस म्हणजे पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. इथे पण सिनॅप्स आहे, इथे पण सिनॅप्स आहे. फरक एवढा आहे, हा जो सिनॅप्सिस आहे इथे कसे क्रोमोझोम आहे की ज्यांना दोन क्रोमॅटिड्स आहेत. हा जो टेट्राड आहे, हा जो सिनॅप्सिस आहे याच्यामध्ये क्रोमोझोमला 4 क्रोमॅटिड्स आहेत. त्याच्यानंतर काय होते डिप्लोटिनमध्ये की हा जो सिनॅप्सिस आहे हा डी सिनॅप्सिस होतो. म्हणजे हा सिनॅप्स तुटून जातो. म्हणजेच काय घडते पाहिजे, इथे काय घडलं की रिपल्शन घडलं. दोघांमध्ये रिपल्शन घडलं, दोघांनी एकमेकांना दूर लोटलं. त्यालाच आपण म्हणतो रिपल्शन बिटवीन होमोलॉगस क्रोमोझोम. याच्यामध्ये आपण दाखवलं आहे. मग यालाच आपण म्हणत असतो डी सिनॅप्सिस. सिनॅप्स, इथे सिनॅप्स काय होतो? कमी कमी होत जातो. म्हणजे इथे सिनॅप्स आहे, पेअरिंग आहे, इथे यांची पेअरिंग काय होते? वेगवेगळी होत जाते. त्यालाच आपण म्हणतो डी सिनॅप्सिस. मग हे झालं डिप्लोटिन. डिप्लोटिनमध्ये एकच बदल लक्षात ठेवा, देयर इज रिपल्शन बिटवीन द होमोलॉगस क्रोमोझोम कॉल्ड ॲज डी सिनॅप्सिस. त्याच्यानंतर लास्ट फेज आहे याच्यातली, दॅट इज द डायकायनेसिस. मग डायकायनेसिस म्हणजे काय? तर पहा याच्यामध्ये काय होते, मोर ऑफ द न्यूक्लियर मेम्ब्रेन गेट डिसअपियर. आता मॅक्झिमम न्यूक्लियर मेम्ब्रेन इथे डिसअपियर झालेलं दिसेल, मॅक्झिमम न्यूक्लियोलस सुद्धा इथे डिसअपियर झालेला दिसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर हियर ऑफर्स टर्मिनलायझेशन. आता इथे काय घडलं? टर्मिनलायझेशन म्हणजेच हा जो कायझमॅटा आहे हा वरती सरकतो. हा जो कायझमॅटा आहे हा इथे टर्मिनल एंडला जाऊन सरकतो. तर याला आपण म्हणत असतो टर्मिनलायझेशन.
म्हणजे हा कायझमॅटा कुठे सरकला, वरती सरकला आणि एंडपर्यंत जाऊन पोहोचला. याला आपण म्हणत असतो टर्मिनलायझेशन. मग डायकायनेसिस मध्ये काय घडते, टर्मिनलायझेशन, दॅट इज शिफ्टिंग ऑफ कायझमॅटा टू द टर्मिनल एंड. कायझमॅटा टर्मिनल एंडला शिफ्ट होतो, हा बदल याच्यामध्ये घडत असतो. सेंट्रिओल्स गेट रीच ॲट दी अपोजिट पोल. सेंट्रिओल आता अपोजिट पोलला पूर्णपणे पोचलेले दिसतील याच्यामध्ये. तर हा झाला डायकायनेसिस. मग डायकायनेसिस मध्ये काय बदल घडला का, याच्यामध्ये बदल घडला टर्मिनलायझेशन ऑफ कायझमॅटा. म्हणजेच कायझमॅटा कुठे पोहोचला की टर्मिनल एंडला जाऊन पोहोचला, त्याला आपण म्हणत असतो टर्मिनलायझेशन ऑफ कायझमॅटा. मग आता हा कायझमॅटा कुठपर्यंत टिकून राहतो, तर मेटाफेज 1 पर्यंत हा कायझमॅटा टिकून राहत असतो. तर ह्या झाल्या तुमच्या 5 फेजेस ऑफ प्रोफेज 1. तर काय बदल घडला का, न्यूक्लिअर मेम्ब्रेनचे डिसअपिअर होताना दिसते आहे 5ही स्टेजमध्ये. सर्वात जास्त डिसअपिअर कोणामध्ये झालं तर डायकायनेसिसमध्ये, त्याच्यापेक्षा थोडं कमी डिप्लोटिनमध्ये, त्याच्यापेक्षा थोडं कमी पॅकेटिन. ठीक आहे. त्याचबरोबर न्यूक्लियस सुद्धा इथे सर्वात जास्त डिसअपिअर झालेलं दिसेल. नंतर पहा वेगवेगळे बदल पहा, लिप्टोटिनमध्ये क्रोमॅटिन मटेरियलचं रूपांतर झालं क्रोमोझोममध्ये आणि क्रोमोझोम अरेंज आहे बुकेट स्टेज. झायगोटिनमध्ये पेअरिंग ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम. पॅकेटिनमध्ये काय झालं की क्रोमोझोम जो आहे तो टेट्राडमध्ये तयार झाला, म्हणजे क्रोमोझोम विथ 4 क्रोमॅटिड्स, टेट्राड फॉर्म बिटवीन द होमोलॉगस क्रोमोझोम. त्याच्यानंतर दुसरा बदल काय झाला, देर ऑकर्स कायझमॅटा फॉर्मेशन, देर ऑकर्स द कायझमॅटा फॉर्मेशन. ठीक आहे. मग कायझमॅटा तयार झाला तर नंतर काय झालं की हे जे जिथं कायझमॅटा झाला तिथले सेगमेंट ब्रोक झाले, म्हणजे तुटून गेले. हे तुटलेले सेगमेंट काय केले यांनी, एक्सचेंज करून घेतले. तुटलेले सेगमेंट काय झाले, ओके. दिस इज दी रिकॉम्बिनेशन, यालाच आपण म्हटलं होतं रिकॉम्बिनेशन. त्याच्यानंतर डिप्लोटिनमध्ये काय झालं, डिसिनॅप्सिस म्हणजेच रिपल्शन बिटवीन द होमोलॉगस क्रोमोझोम. यांच्यामध्ये काय झालं, होमोलॉगस क्रोमोझोममध्ये रिपल्शन झालं, हे एकमेकांपासून दूर ढकलले गेले. ठीक आहे. डायकायनेसिस, मग रिपल्शनमुळे काय झालं, हा कायझमॅटा वरती शिफ्ट झाला. मग हा वरती शिफ्ट झाला त्याला आपण म्हणतो टर्मिनलायझेशन ऑफ कायझमॅटा. हे घडलं डायकायनेसिसमध्ये. तर ह्या झाल्या 5 फेजेस